रामचरिताची मोहिनी नित्यवसे माझ्या मनी, जुळणी केली म्हणून संकलनाची. नमस्कार, मी सौमित्रेयी भट. आपलं सर्वांचं काव्यरसरंजनमध्ये मनापासून स्वागत. श्री रामरक्षा स्तोत्र एक अभ्यास या अंतर्गत श्री रामरक्षा स्तोत्र समजून घेऊन म्हणण्यासाठीच्या अभ्यासाचा आज समारोपाचा भाग सुरू होत आहे. भाग 9. हा भाग सुरू करताना मला आनंद होतो आहे. हे संकलन सादर करताना श्री रामचरणी फूल ना फुलाची पाकळी व्हावी ही मनामध्ये इच्छा ठेवली होती. श्रीरामांनी फुलांची माळ माझ्याकडून करवून घेतली याचं मला अत्यंत समाधान होत आहे. त्या श्रीरामांना तसेच आपल्या सर्वांच्या अंतरंगात वसत असलेल्या श्रीरामांना वंदन करून हा समारोपाचा भाग आता मी सुरू करत आहे. आज रामनवमी, श्री रामचंद्रांचा जन्मदिवस. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून आपण श्री रामरक्षा स्तोत्राचा अभ्यास केला आणि आपण अंतर्मुख झालो. हा जो देह आपल्याला मिळाला आहे त्याचं मूल्य काय आहे? देहातला मी म्हणजे कोण? देह म्हणजे मी नाही. देहाला मरण आहे पण आत्म्याला नाही. पंचमहाभूतांचा या देहाशी काय संबंध आहे? माझ्या मनावर चांगले संस्कार कसे होतील यासाठी आपल्या धार्मिक परंपरेत ध्यान आणि स्तोत्र पठणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मी रामरक्षा का म्हणावी असा प्रश्न अनेकांच्या मनात उठणं अगदी स्वाभाविक आहे, पण त्यांच्यासाठी उत्तरे मिळू शकतात. ज्यांचं भाषेवर प्रेम आहे त्यांच्यासाठी रामरक्षा, त्यातील वृत्त, अलंकार, अर्थ, सुंदर काव्यरचना आनंद देऊ शकतात या सगळ्या गोष्टी. आणि शिवाय तो स्वतंत्रपणे एक अभ्यासाचा सुद्धा विषय होऊ शकतो. ज्यांची अध्यात्मात गती आहे, ज्यांचा परमार्थाकडे ओढा आहे, अशांना ती मुक्तिमार्ग दाखवणारी श्रद्धेची वाट होऊ शकते. ज्यांना बुद्धिप्रामाण्याच्या कसोटीवर प्रत्येक गोष्ट पडताळून पाहायची आहे त्यांच्यासाठी या काव्यातील वैज्ञानिक परिणामकारकता आश्चर्यचकित करण्याचा विषय आहे. विशेषतः कोरोना काळात याची तर आपल्यापैकी अनेकांनी प्रचिती घेतलेली आहे. ज्यांना आपल्या उच्चारांवर लक्ष केंद्रित करायचं आहे त्यांच्यासाठी हा उत्तम पाठांतराचा जणू वस्तुपाठच आहे. म्हणजे सतत म्हणून त्यातील लय साधता आली की योग्य आघातामुळे निर्माण होणारी ध्वनिकंपने पठण करणाऱ्या व्यक्तीला आणि श्रोत्याला सुद्धा जाणवू लागतात. त्याचा देहावर आणि मनावरही खूप चांगला परिणाम होतो. रामरक्षा स्तोत्रात बुधकौशिक ऋषींनी श्रीरामांचं चरित्र उलगडून दाखवलं आहे, जे अनुकरणीय आहे. रामचरित्रातून आपल्याला जी शिकवण मिळते तिचा नीती हाच पाया आहे. उत्तम वर्तनाचा वस्तुपाठ समोर ठेवला जातो, त्यामुळे त्यांनी स्वातंत्र्याचा अर्थ कळतो. लहान मुलांपासून वयस्कर मंडळींपर्यंत सर्वांसाठी त्याचे निश्चित असे फायदे आहेत. रामरक्षा पठणाने लहान वयात उच्चार सुधारण्यासाठी खूप मदत होते. स्पष्ट उच्चारासाठी फायदा होतो. म्हणजे आपण जे म्हणतो ना की जिभेला चांगलं वळण लागणं, तर तो भाग यामध्ये साधता येतो. रामरक्षां पठेत प्राज्ञ पापघ्निं सर्व कामदाम. म्हणजे सर्व कामना पुरवणाऱ्या या रामरक्षा स्तोत्राचे
सुज्ञ माणसाने पठण करावे. ते समजण्याची सुज्ञता माणसाकडे हवी, तर पुढचा फायदा होईल. म्हणजे प्रज्ञा, मेधा, प्रतिभा अशा बुद्धीच्या चढत्या पायऱ्या आहेत. प्रज्ञा जी ग्रहण करते, जे ग्रहण करण्याची बुद्धी ही प्रत्येकाची वेगळी असू शकते, कमी जास्त. त्यासाठी बुधकौशिक ऋषी जे सांगत आहेत ते आपण समजून घेण्याचा आतापर्यंतच्या भागामध्ये प्रयत्न केला आहे. श्री रामरक्षा स्तोत्राच्या शेवटची ओळ ही फार मार्गदर्शक आहे. भो राम मामुद्धर असं जेव्हा बुधकौशिक ऋषी म्हणतात, तेव्हा रामाने आपला उद्धार करावा ही आर्त प्रार्थना मनाच्या तळापासून समजून घेतली पाहिजे. माणसाच्या हातून चुका होतात, पण ज्याला आपल्या चुका समजतात आणि त्या सुधारण्यासाठी जो पाऊल उचलतो त्याचा उद्धार होईल. अशा प्रयत्नशील माणसाला श्रीराम हात देतील, योग्य मार्गावर आणतील. पण जे आपल्या चुका मान्य करत नाहीत, इतरांनी सांगितलं तरी समजून घेत नाहीत, मग त्यांच्यात आणि रावणात काय फरक राहिला? त्याला आपलं मन, म्हणजे रावणाला आपलं मन पापवासनांपासून, म्हणजे थोडक्यात अनितीपासून वळवता आलं नाही. काय झालं त्याचं? समर्थ रामदास स्वामींचा हा श्लोक कायम स्मरणात ठेवायचा आहे. मना सांग पारावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सारे बुडाले. म्हणून कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. या श्लोकामध्ये वासना सांडी वेगी असं जे म्हटलंय, तर समर्थ रामदास स्वामी सांडणे हा शब्द आवर्जून उपयोजतात, कारण त्याला फार खोल अर्थ आहे. सोडलेली वस्तू आपण परत घेऊ शकतो, पण सांडलेली नाही. म्हणजे जसं पाण्याचा ग्लास तोंडाला लावला, पाणी सांडलं, आता सांडलं ते गेलंच, ते परत नाही आणता येणार. तशी इथे वासना सांडायची म्हणजे परत नाही, तिचा विचार नाही करायचा परत. अशा प्रकाराने इथे अर्थ आपण त्याचा समजून घेतला पाहिजे. आणि मग रामरक्षा स्तोत्र हे आपल्याला कशा पद्धतीने उपयोगी पडतं आहे ते पाहिलं पाहिजे. की आपल्याला मिळालं आहे मनुष्याचा जन्म, मग या मनुष्य जन्माचं सार्थक करण्यासाठी तो मार्ग दाखवण्याचं काम स्तोत्र करतात. त्यासाठी आधी मनाची तयारी पाहिजे. आता इथे रामरक्षेसाठी स्वतःला सिद्ध करणं कसं उपयोगी ठरतं ते आपण पाहूया. की रामरक्षा स्तोत्र हे शरीर मनाचं कवच आहे. आपल्या शरीरातील षटचक्रांवर रामरक्षा स्तोत्रातील ध्वनी तरंगांचा परिणाम होऊन ती कार्यरत होतात. त्यासाठी एकाग्रचित्त, व्यवस्थित बैठक आणि शुद्ध उच्चारण याकडे लक्ष द्यायला हवं. तरच हे स्तोत्र कवच म्हणून सिद्ध होईल. आपण स्वतःला आधी सिद्ध करायला हवं. शरीरातील अंतःस्राव ग्रंथींवर रामरक्षेच्या ध्वनितरंगांचा परिणाम होतो आणि संप्रेरके रक्तात मिसळली जातात आणि चांगला फायदा शरीराला जाणवतो. त्रुटीसुद्धा दूर होऊ शकतात. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्धी चक्र, आज्ञाचक्र ही शरीरातील षटचक्रे आणि शिरोभागाचं सहस्रार चक्र या सर्व चक्रांच्या ठिकाणी असलेल्या स्त्राव ग्रंथी कार्यरत होण्याचा परिणाम या स्तोत्र पठणाने होतो. त्यामुळे
कमरेजवळील गोनॅड ग्लँड्स, बेंबीजवळील ॲड्रिनल ग्लँड्स, मध्यभागातील पँक्रियाटिक ग्लँड्स, हृदयस्थानातील थायमस ग्लँड्स, कंठप्रदेशातील थायरॉइड ग्लँड्स, भ्रूमध्य प्रदेशातील पिट्युटरी ग्लँड्स, शिरोभागातील म्हणजे मेंदूचा बाहेरचा भाग पिनियल ग्लँड्स, या सगळ्या ॲक्टिवेट होतात. आणि रामरक्षा स्तवनाचा मोठा फायदाच आहे. तर या मानवाच्या शरीरामधील अंतःस्रावी ग्रंथीमधून संप्रेरके थेट रक्तात मिसळली जातात. म्हणून यांना वाहिनीविहीन ग्रंथी असंही म्हणतात. शरीराचं कार्य अव्याहत चालण्यासाठी ही संप्रेरके अत्यावश्यक असतात. संप्रेरकांची निर्मिती करून पिट्युटरी ग्लँड्स म्हणजे पीयूषग्रंथी शरीरातील अन्य अंतःस्रावी ग्रंथींच्या कार्यावर नियंत्रण ठेवत असते. रामरक्षा स्तोत्र म्हणताना ज्या ध्वनिलहरी निर्माण होतात त्या या अंतःस्राव ग्रंथींना कार्यरत करण्यासाठी सक्षम असतात. हे समजून घेण्यासाठी हा भाग विस्ताराने सांगितला आहे. त्या पाठीमागे जे विज्ञान आहे ते महत्त्वाचं आहे. आता त्याची आपण प्रत्यक्षामध्ये अनुभूतीसुद्धा घेऊ शकतो. श्लोक क्रमांक 4 ते 9 म्हणताना त्या भागाला स्पर्श करावा. म्हणजे शिरो मे राघव पातू हे म्हणताना आपल्या शिरोभागाला स्पर्श करायचा. भालन दशरथात्मजहा हे म्हणताना भाल प्रदेशाला म्हणजे कपाळाचा जो भाग आहे तिथे स्पर्श करायचा. त्यामुळे आपोआप एकाग्रता वाढते आणि हळूहळू परिणाम दिसू लागतो. कारण हे स्तोत्र म्हणताना एकाग्र चित्त होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. श्रद्धा मात्र हवीच. विशिष्ट अक्षरांची मिळवणी करून हा परिणाम साधलेला आहे. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे. त्यामधली पहिली ओळ जी आहे ती आपल्यासाठी इथे महत्त्वाची आहे. ती म्हणजे अमंत्रम अक्षरम नास्ति, म्हणजे प्रत्येक अक्षरात मंत्राचं सामर्थ्य आहे आणि ते अमर्याद आहे. पण ते जाणणारा आणि त्याचा उपयोग करून घेणारा मात्र दुर्मिळ आहे. ते योजकस तत्र दुर्लभः असं तेवढ्यासाठी म्हटलेलं आहे शेवटी या सुभाषिताच्या. तर मग हे जे आहे की जाणणारा हा जो दुर्मिळ आहे, तर मग आपण आता जी काही माहिती समजून घेतलेली आहे तिचा उपयोग करून घ्यायचा आहे. ते आपण लक्षात ठेवायचं की रामरक्षा स्तोत्र हे मंत्रही आहे, पण त्या मंत्राचं सामर्थ्य कधी दिसून येईल तर ते योग्य रीतीने उच्चारलं गेलं तर. बुधकौशिक ऋषी मंत्रद्रष्टे ऋषी होते. त्यांनी हे स्तोत्र आपल्या हाती देऊन आपल्याला उपकृत केलं आहे. त्याचा आपण जास्तीत जास्त लाभ करून घेऊया. आत्मिक स्वास्थ्य हा निरामय जीवनाचा पाया आहे. निराशाजनक वातावरणात शरीर आणि मनाचं स्वास्थ्य राखण्यासाठी राम धावून येतो. रा या उच्चाराबरोबर शरीरातली नकारात्मकता बाहेर जाते आणि म या उच्चाराबरोबर वैश्विक ऊर्जा शरीराकडे खेचली जाते. त्या वैश्विक ऊर्जेशी आपलं नातं दृढ करण्यासाठी आपण राम नाम घेऊया. ज्ञानेश्वर माऊलींपासून ते तुकाराम महाराजांपर्यंतचे सर्व संत, तुलसीदासजी, कबीरजी, समर्थ रामदास स्वामी यांच्यासारखे संत श्रेष्ठ आपल्याला भगवंतांची आठवण करून देण्याचं मोठं काम करतात. सर्व जगावर त्यांचे उपकार आहेत. त्यांनी परमात्म्याला सगुणात आणलं आणि तो
आपल्याला सुसेव्य केला. परमात्म्याला आपलंसं करून घ्यायला नामस्मरण हे सोपं साधन दिलं त्यांनी. देहबुद्धीपासून आत्मबुद्धीपर्यंतची वाटचाल श्रीरामांच्या कृपेनेच होईल. फक्त आपण पहिलं पाऊल पुढे टाकलं पाहिजे. या संदर्भात मला ऋणनिर्देश केल्याशिवाय राहवत नाही. या क्षेत्रातील माझ्या गुरु ज्योत्स्नाताई देऊस्कर, ज्यांनी मला विविध धार्मिक ग्रंथांची गोडी लावली. त्यानंतर मधुलिकाताई गोडबोले, ज्यांच्याकडून मला नेहमी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असं मार्गदर्शन मिळतच असतं. आणि विशेष म्हणजे त्यांनी माझ्या सुरुवातीच्या ओवीला, म्हणजे मी ज्या प्रत्येक भागाच्या सुरुवातीला ज्या 4 ओळी म्हणते, त्यांना अर्थपूर्ण करण्यासाठी मला मदत केलेली आहे. त्यानंतर सखी ॲडव्होकेट सुजाता चव्हाण, ज्या त्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर आध्यात्मिक क्षेत्रातील खूप माहिती उपलब्ध करून देतात. षटचक्रांची विस्तृत माहिती, शरीरातील ग्रंथींचे कार्य वगैरे बाबतीत त्यांच्याकडूनच मला माहिती मिळाली. याशिवाय यूट्यूबवरील अनेक व्याख्यानं, कीर्तनं, माहितीपर लेख, शिवाय प्रवचनमाला यावरून कथाभाग लक्षात आला आणि वेदशास्त्र संपन्न पांडुरंग सदाशिव शास्त्री आठले यांची सार्थ रामरक्षा ही पुस्तिका मला अभ्यासासाठी खूप उपयोगी ठरली. या सगळ्याची सांगड घालून श्री रामरक्षा स्तोत्राची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने श्री राम नवरात्रानिमित्त ही 9 दिवसांची मालिका मी सादर केली. विशेष म्हणजे माझा नातू चिरंजीव आदिनाथ सिंह याने हे सर्व भाग आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं, म्हणजे व्हिडिओ एडिटिंग वगैरे सगळं हे काम त्यांनी अतिशय कुशलतेने केलं. त्यासाठी त्याचं खूप कौतुक. या मालिकेला श्रोत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. हे रामसंकीर्तनाचं फलित आहे असंच मी मानते. भौतिक सुखाच्या मर्यादेचं सर्वांना भान येवो आणि आपल्यातल्या त्या परमतत्वाची सर्वांना जाण येवो या सदिच्छेसह आपला निरोप घेते. श्रीरामांच्या चरणी ही सेवा मी भक्तिभावाने रुजू केली. त्यातील त्रुटींसाठी आपण मन मोठं कराल. जे चांगलं आहे ती केवळ श्रीरामांची कृपा आहे. धन्यवाद. श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु. मंडळी, जर आपल्याला हे 9 भाग आवडले असतील तर कृपया शेअर करा, लाईक करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा धन्यवाद. श्रीराम समर्थ.